शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आलो आहोत आज डाळिंबच्या बागेमध्ये आणि हे छाटणी केलेली कशी आहे आणि त्याबाबत आपण शेतकऱ्यांचं कसं पूर्वनियोजन छाटणी आहे त्याबाबत पाहूया. शेतकरी मित्रांनो पाहू शकता, हे जे आहे हे 24 महिन्याचं झाड आहे आणि त्यामध्ये कशा प्रकारे छाटणी केलेली आहे. तर हे दादा आपल्याला सांगतीलच की दादा कसं तुम्ही यामध्ये कशा प्रकारे तुम्ही आता एवढं पूर्ण छाटणी केलेली आहे आणि या फांद्यांना कशी स्टापिंग वगैरे कशी केलेली आहे, तर आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही सांगू शकाल. हे झाड 24 महिन्याचं आहे. एक वेळेस बाहेर घेतला गेला याचा. या झाडाने साधारणतः 20 किलो एका झाडाने माल दिलेला आहे. बरं. आणि परत आता आंबे बाराचं नियोजन चालू आहे. बरं. ही जी आहे फांदी, या फांदीमध्ये याला म्हणतात रिपील काडी आणि या रिपील काडीला आम्ही कट मारलेले आहेत. बरं. जेणेकरून तिथून जे आहेत फुलं निघतील. बरं. फुलं निघल्यानंतर नर मादी जे निघेल जे असेल ते त्याच्यातनं परागीभवन लवकर होईल बा या हिशोबाने प्रत्येक फांदीला काटे जे आहेत काट्यांच्या काटे तोडून आम्ही सेटिंगचं नियोजन केलेलं आहे. पुढचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आंबे बहारासाठी रब छाटणी लागते. बरं. तर दादा यामध्ये तुम्ही जे सांगताय की ही छाटणी सर्व तुम्ही शेतकरी मित्रांना सांगताय, तर या छाटणीचे फायदे काय आहेत आणि कशा प्रकारे माल तुम्ही आता मागच्या वर्षी जो मी स्वतः पाहिला होता की तुम्ही एक्सपोर्टला पाठवलेला होता, तर त्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल की कुठल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं आहे त्यामध्ये. ही जी काडी आहे पेन्सिल काडी, आणि याच्यामध्ये जे फुल आता जे निघेल हे फुल स्ट्रॉंग निघेल आणि स्ट्रॉंग निघाल्यानंतर साधारणतः याची जी ग्रोथ आहे ही 300 ते 350 ग्रामच्या अबो राहील, म्हणजे वरती राहील. आणि हा जो माल आहे टोटली हा आउट ऑफ कंट्री म्हणजे परदेशात पाठवला जातो. साधारणतः आम्ही मागच्या वर्षी नेपाळ आणि बांगलादेशला माल आम्ही दिलेला होता. धन्यवाद दादा. डाळिंब छाटणीबद्दल तुम्ही जे काही मार्गदर्शन केलं शेतकरी मित्रांना त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. धन्यवाद.